नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांसह इतर तालुक्यांमध्येही बिबट्याने पशुधनावर तसेच मानवावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येते। यामध्ये बिबट व मानव यांच्यात होणारा संघर्ष वाढतच आहे। हा मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी व त्यावर उपाययोजना व सहजीवनाची गरज अधोरेखित करताना तसेच सर्पांविषयी योग्य माहिती व सर्पदंशांच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपचारांची जनजागृती करण्यासाठी गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी ओझर येथील मारुती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले। नाशिक पूर्व वन विभागाचे उप वन संरक्षक श्री राकेश सेपट, सहाय्यक वन संरक्षक मनमाड श्री शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी चांदोड श्री विशाल कोटे, वनपाल अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन व चांदोड वनपरिक्षेत्र कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात आले। या कार्यक्रमात AREAS फाउंडेशनचे संचालक व सर्प वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी उपस्थित नागरिकांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्यांचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव बिबट संघर्ष वाढण्याची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धती अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। मानव बिबट सहजीवन तसेच अन्नसाखळीचे महत्त्वाबाबत शास्त्रीय माहिती दिली आहे। तसेच विविध जातींच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली आहे। त्यांनी विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक, त्यांचे वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रात्यक्षिक सादर केले। यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली आहे। रणशूर यांच्यासोबत आलेले वन्यजीव रक्षक हेमंत वानले व संदीप कराटे यांनी सहकार्य केले। या मार्गदर्शन सत्रामुळे नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता, संरक्षणाची भावना आणि आपत्कालीन परिस्थिती योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित झाली आहे। कार्यक्रमाला बँकेचे संस्थापक चेअरमॅन शिवाजी पगार, चेअरमॅन संजय पगार, व्यवस्थापक बाळासाहेब खिलारी, सर्व सभासद, बँकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षावरूनच त्याचं इंग्लिशमध्ये नाव पडलं इंडियन रॅट स्नेक। नेक्स्ट या वेगवेगळ्या रंगामध्ये असा धामण जातीचा साप आहे। तो नेक्स्ट पुढचा साप आहे त्याला म्हणतात दिवड, तर हा देखील विरळा म्हणून ओळखला जातो। बिनविषारी सापे पण पाण्यात राहतो। नेक्स्ट साप आहे। यामध्ये फक्त 4 जातीचे साप हे 13 जातीचे साप हे विषारी आहेत। 13 पैकी 7 जातीचे आहेत जे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात राहतात। त्यांचा आपला संबंध आहे। उरलेले 7 जाती आहेत। 7 समुद्राच्या जवळ असतात तरी उरलेल्या 6 जाती आहेत। 6 जाती फिरणे बंद करेल। आपल्या घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावे। परिसर स्वच्छ ठेवावा। पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला दिवसवू नका किंवा त्याचे फोटो काढू नका। बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका। अफवांकडे दुर्लक्ष करा। शेती कामासाठी आलेल्या मेंढपाळांनी मला ते व्हेंटिलेटर लावत नव्हते आणि त्यामुळे अजून प्रदीप आयरांना फोन करून कळवलं आणि त्यांनी म्हणजे दवाखान्याची तोडफोड होईल किंवा डॉक्टरची तोडफोड होईल, तुमच्या घरचं काय जात आहे, त्याला जर व्हेंटिलेटरची गरज असेल तर तुम्ही कृपया व्हेंटिलेटर लावा अशा शब्दात खडचून सांगितल्यानंतर मग डॉक्टरांनी मला व्हेंटिलेटर सुरुवात केली आणि त्यानंतर मी 2 दिवस आणि तुम्हाला मला जसं जगण्याची आवश्यकता आहे तसंच या सर्व प्राण्यांना देखील जगण्याची आवश्यकता आहे। आपण जर या सगळ्यांचा विचार केला तर अन्न साखळी फार जास्त। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।